मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धावती रुग्णवाहिका पेटली, गर्भवतीसह 4 जण सुदैवाने बचावलेत। रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाणारी धावती रुग्णवाहिका पेटली। चालकाने प्रसंगवधान राखून वाहन थांबवल्याने सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र रुग्णवाहिका जळून नष्ट झाली। ही घटना दिनांक 4 एप्रिल गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास येथील आर्णी मार्गावरील अमृत लॉन समोर घडली। दिग्रस येथून चालक निलेश राऊत हे रुग्णवाहिका क्रमांक MH14 CL 0905 यामध्ये गर्भवती रुग्णाला घेऊन यवतमाळ येथे घेऊन येत होते। रुग्णासोबत तिचे नातेवाईक, डॉक्टर आणि नर्स असे 5 जण रुग्णवाहिकेत होते। रुग्णवाहिका यवतमाळ शहरात पोहोचल्यानंतर अमृत लॉन समोर वाहनाच्या बॉनेटमधून अचानक धूर येत असल्याचे चालकाला दिसले। चालकाने अचानक ब्रेक दाबून वाहन थांबवले। तोपर्यंत वाहनाच्या केबिनमध्ये आग लागली असता चालकाने गाडी खाली उडी मारली व रस्त्यावरील नागरिकांनी रुग्णवाहिकेतील लोकांना बाहेर काढले। तोपर्यंत संपूर्ण रुग्णवाहिका आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला। अग्निशमन दलास आगीची माहिती दिली। अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचलेत। त्यांनी आग आटोक्यात आणली। रुग्णास दुसऱ्या रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून मात्र घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती। 2 आठवड्यापूर्वी धावती कार पेटल्याची घटना कळंब येथे घडली होती। वाढत्या उन्हामुळे वाहन पेटण्याच्या या घटना घडत आहेत, त्यामुळे उन्हात वाहन बाहेर पडताना योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनावरून दिसून येत आहे। मुकाबला न्यूज 24 साठी प्रतिनिधी अरुण देशमुख, यवतमाळ। पेशंट कुठलं होतं? पोरादेवीचा। काय पेशंटला काय झालं होतं? डिलिव्हरी। अच्छा, आज ऍडमिट केलं होतं का काल ऍडमिट? सकाळी ऍडमिट केलं। दिग्रसला काल ऍडमिट केलं आणि काल डॉक्टरनं म्हणजे आज तुम्हाला रेफर दिला का बा इथं जा म्हणून, आणि तिथून येताना तुम्हाला इथपर्यंत काही प्रॉब्लेम झाला असं नाही? काही नाही, फक्त इथं गाडी इथंच पेटली। अच्छा, हा अंदरला डॉक्टर काय म्हणते? हा, अंदरला डॉक्टर हा हा दुपट कशाला निघून राहिला बा? याले ड्रायव्हरले म्हणलं। डॉक्टर होते का अंदर? हो, डॉक्टर मॅडम होती, दोन्ही होते। अच्छा, डॉक्टर मॅडम दोन्ही होते। त्यांनी सहकार्य केलं ना? मग ते काय म्हणते, तू बोललेच नाही दुपट निघून राहिला, निघून राहिला। दुपारी कुठं बसून निघून आलो? इथं झालं होतं का पाठीमागून? जराशी थांबलं, ते दुपट नाही निघालं। अच्छा, मग ते खाली उतरल्या बरोबर आम्ही नाही का मग दरवाजा काढून पेशंटला बाहेर, मॅडम म्हणे उतरा खाली, उतरा पेशंटला बाहेर घ्या। अच्छा, मग पेशंटला आता नेलं समजा? हो, नेला आता दुसऱ्या गाडीमध्ये। सहकार्य केलं, एक भाऊ कुठला होता ते त्याच्या गाडी बोलावली स्वतः। हो, नाही नंबर तर मीच दिला होता फायर ब्रिगेडचा। ठीक आहे, पेशंट चांगला आहे, मी पाहिलंय पेशंट चांगला, पेशंटला काही प्रॉब्लेम। तुम्ही पण दावाखान्यात जा, ते फक्त न्यूज टाकायची होणं, फक्त गाडी पाहायची होती ते, कारण सरकारी गाडीचं कसं आहे हे काही मेंटेनन्स करत नाही। गेले वारंवार आम्ही न्यूज टाकत राहायचो, गाड्याच्या दुरुस्त्या चांगल्या करा, नुसतं पैसे खायचे लक्ष नाही यायचे आणि गाड्या काही व्यवस्थित राहत नाही। म्हणून आता कसं आहे, तुमचं हे आलं ठीक आहे ना, पेशंटला काही प्रॉब्लेम नाही आहे? नाही, काही नाही, पेशंटला नाही टाकलं आम्ही, दुसऱ्या गाडीत वाटी लावलं, दुसऱ्या गाडीत बसून वाटी लावली। हो ना, धन्यवाद। गाडीत बसून वाटी लावली। तुम्ही पण जा। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।